माणसाकडे आज पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे, मान सन्मान सगळं आहे, पण समाधान नाही. स्थान आहे माणसाकडे, पण माणूस स्थिर नाही, माणूस समाधानी नाही. का? तर तो काही गोष्टी विसरायलाच तयार नाही, तो विसरायला तयार नाही. मग जिथे माणूस स्वतःला विसरतोय काही क्षणासाठी, मग आनंद असेल दुःख असेल या दोन्ही गोष्टींचा विसर जिथे पडतो, जिथे परमानंद निर्माण होतो ना, ते एकमेव ठिकाण म्हणजे कथा आणि कीर्तन. तर तुम्हाला तुमच्या आनंदापर्यंत घेऊन जाण्यासाठी, अरे तू सुख दुःखाच्या पलीकडे आहेस, याच्यामध्ये तू गुंतू नकोस. तुझ्या वाटेला आलेलं दुःख, तुला मिळालेलं क्षणिक सुख हे कायम नाहीये. सुख सुद्धा कायम नाही आणि दुःख सुद्धा कायम नाही. तू याच्या पलीकडे आहेस हे सांगण्यासाठी, त्याची अनुभूती करून देण्यासाठी आणि कुठेतरी स्वतःलाच विसरण्यासाठी प्रवृत्त करतं जे ठिकाण, ते हे ठिकाण आहे. त्याला भगवंताची कथा म्हणतात. तुमच्या आमच्या गोष्टी जर मी सांगायला लागले ना, तर ऐकणारे बोर होतील, जांभळ्या देतील आणि झोपी जातील. पण मी तुमची आमची गोष्ट सांगणार नाही. ज्या कथा ऐकता ऐकता आपण म्हातारे झालो, नवीन श्रोते तयार झाले, ऐकता ऐकता काही कान वृद्ध झाले, पण कथा कधी पुराण्या झाल्या नाही, जुन्या झाल्या नाही, त्या कंटाळवाण्या झाल्या नाही. भागवत आहे तेच आहे, वक्ते बदलले, कथा त्याच आहेत, पण त्या अजूनही गोड लागतात कानाला. का? तो वक्त्याचा प्रभाव नाही, तो कथेचा प्रभाव आहे. भगवंताच्या नामाचा आणि त्याच्या चरित्राचा तो प्रभाव आहे. देवाची कथा ऐकत असताना माणूस स्वतःला विसरून जातो आणि आपण विसरलंच पाहिजे. काही क्षणासाठी भगवंताची कथा ऐकत असताना आपल्याला आपल्यासहित आपला परिवार आपण विसरून गेलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला खरा आनंद आणि खरं सुख मिळेल. दह्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या, गाई गुरांना सांभाळणाऱ्या, लोणी चोरलं म्हणून कृष्णाच्या मागे धावणाऱ्या, त्याचं गाऱ्हाणं घेऊन यशोदेकडे जाणाऱ्या, त्यानं खोडी केली, गाऱ्हाणं करताय. कधी कधी यशोदाबाई यांनाच उलट बोलते, तरी पण त्या आनंदी आहेत. का? तर त्या स्वतःला विसरल्या होत्या. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, पावा घोंगडी घेऊनी पायी हो, पावा घोंगडी घेऊनी पाय. गोपिका स्वतःला विसरलेल्या होत्या. भगवंताच्या चरित्रामध्ये, त्या लीलेमध्ये त्या आकंठ आनंदानं नाहून निघालेल्या होत्या. म्हणून त्याच भगवंताचं चरित्र, त्याच्या 24 अवताराचं चिंतन या भागवताच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मग ह्या चिंतनाकडे वळत असताना, प्रस्तावना करत असताना काही गोष्टी सांगेन की भागवत म्हणजे काय, भागवत का ऐकलं पाहिजे, सप्ताहामध्ये भागवत लावण्याची, रामायण लावण्याची गरज काय, पहिलाच मुद्दा सत्संग करण्याची गरज काय, सप्ताह करायची गरज काय, पैसे जास्त झाले म्हणून सप्ताह करायचा का, तसं अजिबात नाही. हा सप्ताह याच्यामध्ये माणसाची माणुसकी जागी होते. याच 7 दिवसाच्या काळामध्ये माणसाला जाणीव होते की तू माणूस आहेस, तुला देवाने इथं पाठवलंय विशिष्ट कर्तव्य कर्म करण्यासाठी. घर, प्रपंच, शेती, व्यवहार या सगळ्या गोष्टी तुझ्या प्रारब्धानं तुझ्या जीवनामध्ये घडणार आहेत. फक्त खाना पिना सुख से सोना एवढ्यासाठी तुझं जीवन नाही. माणूस म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत.
खाणं पिणं तर हे पशु पक्ष्यांच्या पण जीवनामध्ये आहे. मग त्यांना कुठं काय चांगलं आणि वाईट कळतंय? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना काय कळतंय? त्यांना कळतंय का गळ्यात टाळ घेऊन वाजवावा लागतो म्हणजे काळ मागे लागत नाही? त्यांना माहितीये का भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर त्याचा धाम आपल्याला प्राप्त होतो, याचं ज्ञान त्यांना नाहीये. हे मनुष्य योनीला आल्यानंतर सगळं कळतंय. कथा कीर्तनांची सप्ताहांची गरज काय? तर इथे आपल्याला समजतंय बाबा रे, तुम्ही माणूस आहात. तुम्ही जर ही धर्माची कामं केली तर तुमच्यातली मानवता जिवंत राहील. कुठेतरी द्यावं लागत असतं, काहीतरी सत्कर्म करावं लागत असतं. घरात आपल्याला आयतं ताट मिळतं, पण सामूहिक जीवन जगत असताना कधीतरी आपल्या ताटातली भाकरी कोणाला तरी द्यावी लागत असते. कधीतरी आपण मागे थांबावं लागत असतं, दुसऱ्याला जीव घालावं लागत असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना माणुसकीच्या, तर त्या सामुदायिक जीवनामध्ये घडत असतात. म्हणून सप्ताहाचे लक्षात घ्या, आपल्या भागामध्ये मोठी मोठी साधू संत मंडळी होऊन गेली. सद्गुरू भगवान बाबा असतील, सद्गुरू वामन भाऊ असतील, सद्गुरू गव्हाणे बाबा असतील, नारायण बाबा असतील, ही मोठी मोठी महात्मा मंडळी आपल्या भागात होऊन गेलेले आहेत. तर ह्या साधू संत मंडळीनं सप्ताह चालू केले. कशासाठी? माणसांनी एकत्र यावं, प्रत्येकाच्या घरची चटणी भाकरी, जशी भगवान श्रीकृष्ण परमात्मानं प्रत्येकाच्या घरची शिदोरी एकत्र आणली आणि गोपाळ काला केला, तसं सगळ्यांनी आपल्या घरच्या शिदोऱ्या एकत्र आणाव्यात आणि आनंदाचा, एकात्मतेचा, भक्तिभावाचा, माणुसकीचा काला सगळ्यांना मिळावा. माणसाची माणुसकी वाढावी, एकमेकामध्ये माया आणि प्रेम निर्माण व्हावं, याच्यासाठी हे सगळं साधू संतांनी चालू केलेलं आहे. जुन्या काळामध्ये माणसांनी एकत्र येऊन 4 घास एकत्र खावेत. श्रीमंत गरिबी ही सगळी बाजूला ठेवून ताटाला ताट लावून जेवावं. त्याच्या माणसं एकत्र आणण्यासाठी हे सगळं केलं होतं. आणि त्यातूनच इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा विलू गेला गगनावरी. आता खूप मोठ्या प्रकारचा विस्तार, अन्नदाते वाढले, सप्ताहाचं वैभव वाढलं. लोक कुठल्या गोष्टीच्याच कमी करत नाही. हे कुणाचे उपकार आहेत? तर त्या साधू संतांचे उपकार आहेत. त्यांचा उद्देशच एक होता की लोकांनी चांगल्या ठिकाणी एकत्र यावं आणि या माध्यमातून आपल्या पोराबाळांना, येणाऱ्या पिढीला संस्कार चांगले लागावेत. आज म्हातारी माणसं एकत्र येऊन सप्ताह करतात. तरुण पोरांनी हे पाहावं, अरे माझे वडील, माझे आजोबा काय करत होते, गावात महाराज कसे येत होते, कीर्तनं कशी उभी राहत होती, त्याच्यासाठी ते काय देणगी देत होते, कोण अन्नदान करत होतं, कसे चटई टाकत होते, मंडप कसे देत होते, कसा अभिषेक करत होते, हे सगळं आपली तरुण पोरं शिकतायत. आणि त्यातून ही आपली परमार्थाची, संप्रदायाची, चांगुलपणाची जी परंपरा आहे ना, तर ही परंपरा अखंड चालू राहील पुढे. आणि आपल्या पोराबाळांना भविष्यात आपली पोरं कुठेतरी चुकतील, वाईट मार्गाला जाणार नाहीत, हा जो मनामध्ये भीतीचा जो आहे ना असलेला भाग, तो आपला संपून जाईल. याच्यासाठी सप्ताहासारख्या गोष्टी गावागावामध्ये साधू संतांनी चालू केल्या. आज आपण पाहतोय माणसाकडे पैसा भरपूर झालाय आणि प्रत्येकाला म्हणजे शिकलीत माणसं, मोबाईलमुळे साऱ्या जगातलं कळतंय माणसाला. त्याच्यामुळे प्रत्येकाची बरं का, प्रत्येकाची अशी भावना आहे की मला जे कळतं ना ते कुणालाच कळत नाही. ही भावना आहे प्रत्येकाची की मला जे कळतंय ते कुणालाच कळत नाही, माझ्या एवढं शहाणं कुणीच नाही. ही प्रत्येकाची भावना आहे. त्यात मला सुद्धा धरा तुम्ही. ही प्रत्येकाची भावना आहे. म्हणजे कुणी कुणाचं आज ऐकायला तयार नाहीये. आज प्रत्येकाला घाई झाली, माझं कुणीतरी ऐका, पण ऐकून घ्यायला कुणी तयार नाहीये. काल परवा आलेल्या सुनाला सुद्धा वाटतं सासूनं माझंच ऐकावं, सुनबाईला सुद्धा वाटतंय सासूनं माझंच ऐकावं. म्हणजे ही टेंडन्सी झाली माणसाची मानसिकता तशी झालेली. या कारणामुळे घरात वाद, मतभेद, एका घराची 2 घरं, बाप लेकाचं जमत नाही, सासू सुनेचं जमत नाही. ह्या अशा गोष्टी का झाल्या? तर प्रत्येकाला वाटतंय मी शहाणा आहे, मला जे कळतं ते कुणाला कळत नाही. आणि ह्या वृत्तीमुळे माणूस माणसापासून दूर चाललेला आहे.
आज सारं आहे माणसाकडे, पण माणूस मनानं माणसाच्या जवळ नाही. मग तुमच्या विसंगत झालेल्या मनाला, दूर गेलेल्या अंतःकरणाला एकत्र आणून तुमच्या मनात चांगल्या विचाराची रुजवणूक करण्याचं काम जर कोण करत असेल ना, तर हे व्यासपीठ करत आहे. याच्यासाठी कथा कीर्तनाची गरज आहे. कारण हे एकमेव ठिकाणी की ते माणसं 2 तास बसून ऐकतात. हा, ऐकून सोडून द्या, पण किमान ऐकतात तरी. आणि आपण ऐकलेलं 100% नाही, 50% नाही, एक 10-20% तरी कधी ना कधी माणूस त्या गोष्टीवर विचार करत असतो. आपल्यातली माणुसकी, आपल्यातलं चांगुलपण जिवंत ठेवण्याचं काम ही कथा कीर्तन करतात. आपल्या येणारी जी पिढी आहे, आपला येणारा जो तरुण वर्ग आहे, त्यांना परमार्थ म्हणजे काय कळावा, सगळ्या या चांगल्या गोष्टींचं दान त्यांना मिळावं, याच्यासाठी सप्ताहाची गरज आहे. आपली येणारी पिढी कुठं धाब्यावर, कुठल्या वाम मार्गावर जाऊ नये, त्यांना कळावं की हे माणसाच्या जीवनात महत्त्वाचं आहे. याच्यासाठी या गोष्टींची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन संतांच्या परंपरा जपत आपल्या आल्हनवाडीकर ग्रामस्थ मंडळीनं भव्य अशा कथासत्राचं, सप्ताहाचं, कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं. कुठल्या गोष्टीची कमतरता उणीव न ठेवता अतिशय तन मन आणि धनानं कथेचं आयोजन केलं आणि ही कथेची सेवा माझ्याकडे सोपावली. सर्व ग्रामस्थ मंडळीचे खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे कथेसाठी निमंत्रित केलं. करडेले मामा असतील, महादेव महाराज असतील, गावकऱ्यांच्या वतीनं ते आम्हाला बोलले. कारण वाटेल कोणाला की त्या दोघांचीच नावं दिदी कसं काय घेतात, कारण नावाचे बऱ्याच वेळेला टेन्शन असतं. तर तसं काही तुमच्या गावाला नावाची ॲलर्जी नाही आहे. तुमचं गाव खूप चांगलं आहे, म्हणजे 7 दिवस थांबायचं ना. खूप चांगलं आहे तुमचं गाव, आम्हाला काही कोणाला नाव नाही ठेवायचं. पण आता आणखी आम्हाला माहिती होतील, बाकी लोकांची नावं माहिती होतील. 7 दिवसाच्या सत्रामध्ये सगळ्यांची आम्ही कथा सांगत असताना ऋण निर्देश करत राहू आणि बाबांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत याची जाणीव प्रसंगाप्रसंगांना मी तुम्हाला करून देत राहील. आणि आपण वेळ न घालवता आता भागवत म्हणजे काय त्या गोष्टीकडे आपण आता पुढे चालू. सगळ्यात पहिला प्रश्न, भागवत म्हणजे काय? ऐकतोय आपण कथा, भागवत मुलाचं नाव ठेवतोय, ग्रंथ भागवत माहिती आपल्याला, पण हे भागवत म्हणजे काय? भागवत या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत, भा, ग, व आणि त. अतिशय सोपा अर्थ सांगते. भा, ग, व आणि त. भ म्हणजे भक्ती, ग हिंदीमध्ये त्याला ज्ञान म्हणतात, मराठीत त्याला ज्ञान म्हणतात. भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तरणे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या आधारे जीवन तरुण जाणे त्याला भागवत म्हणतात. आता भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या आधारे जीवन तरुण जाणे त्याला भागवत म्हणतात खरं. पण सगळ्यात पहिला प्रश्न, भक्ती, ज्ञान, वैराग्य त्यातली भक्ती म्हणजे काय? कशाला म्हणायचं भक्ती? आम्ही खूप पारायण करणं म्हणजे भक्ती झाली का? आम्ही खूप कथा ऐकणं म्हणजे भक्ती का? आम्ही खूप कीर्तन ऐकणं म्हणजे भक्ती का? आलनवाडी लक्ष द्या, आम्ही तासनतास देवघरात पूजा करत बसणं म्हणजे भक्ती का? हां, हे माध्यम आहेत. या माध्यमातून अंतःकरणात सात्विकता निर्माण होते. पण भक्ती म्हणजे काय? लक्षात घ्या, आम्ही सुद्धा खूप कीर्तन करणं, खूप कथा करणं म्हणजे भक्ती का? काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. ती का भक्ती झाली? आलनवाडी आहे. काय करतात काही लोक? रात्रभर भजन करतात. आम्ही खूप भक्ती केली. रात्रभर भजन करायचं, पहाट कुणाची तरी मका कापायची, स्वतःच्या म्हशीला टाकायची. तर काही रात्री 3 वाजेपर्यंत भजन करतात,
3:30ला लाईटचा टायमिंग असतो, दुसऱ्याचं दारं फोडून आपल्या मकाला उसाला पाणी देतात आणि जाऊन झोपायला जातात. काय म्हणायचं या गोष्टीला? ही भक्ती झाली का? एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं. काल्याचं कीर्तन ऐकून घरी निघाली. गल्लीमध्ये एका छोट्या लेकरानं घरातला देव तांब्या दारात फेकला, टुपकन उचलला, पदरात घातला, गेली घराला सोडून. तांब्या दुसऱ्याचा ही घेऊन गेली स्वतःच्या घराला. ह्याला भक्ती म्हणायचं का? कीर्तन ऐकणं म्हणजे भक्ती? हे ऐकावं लागेल आपल्याला. का? त्याच्याशिवाय चांगलं वाईट नाही कळणार. चूक बरोबर याचं ज्ञान नाही होणार. चांगलं काय आहे, चुकीचं काय आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. सतसत विवेक जागा होण्यासाठी, निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी, चूक आणि बरोबर समजण्यासाठी आपल्याला कथा कीर्तन ऐकावीच लागतील. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण चांगलं सांगणारं कुणी राहिलं नाही आता जगामध्ये कथा कीर्तनाशिवाय. पण ते चांगलं ऐकून जोपर्यंत आपल्या आचरणात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं अंतकरणातली भक्ती जागी झाली असं म्हणता येत नाही. कशाला म्हणायचं भक्ती? तुम्ही पूजा करा, तुम्ही पाठ करा, भगवंतानं लावून दिलेलं कर्तव्य कर्म करा. मग ते शेती असेल, ती नोकरी असेल, तो व्यापार असेल, तो व्यवसाय असेल, काही काम असू दे तुमच्या वाट्याला. सावता महाराजांनी काय केलंय? या रे साधू संतांनो या, सर्व पडत आनंदाची वार्ता आहे सावताच्या मळ्यात. सावता माडी मोटकरी झाला, विठ्ठल सावळा दारावरी गे. दंडाने पाणी वाहे कुठं ना फुटत, आनंदाची वार्ता आहे सावताच्या मळ्यात. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. सावता महाराजांनी स्वतःच्या कर्मामध्ये ईश्वराला पाहिलं आणि त्यांचं ते कर्मच भक्ती ठरलं. मला तुम्हाला सांगायचंय भक्ती म्हणजे काय. तुम्ही पूजा केलीच पाहिजे, तुम्ही पारायण केलीच पाहिजे, तुम्ही कीर्तन ऐकलीच पाहिजेत, तुम्ही भागवत ऐकलंच पाहिजे. का? त्याच्याशिवाय चूक बरोबर चांगलं वाईट नाही कळणार आपल्याला. निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी, विवेक जागा होण्यासाठी सत्संग करावाच लागेल. पण हा केलेला सत्संग त्यातून तुमच्या अंतःकरणामध्ये सात्विकता निर्माण व्हावी आणि चांगलं ऐकलेलं आचरणात यावं. तुमचं जे कर्म आहे तुम्ही ते प्रामाणिकपणे करावं. सत्यानं प्रामाणिकपणे केलेलं कर्म तीच तुमच्या जीवनातली मोठी भक्ती आहे. मग तुम्ही शेती करा, मग तुम्ही व्यापार करा, तुम्ही उद्योग करा, तुम्ही काही पण करा, ते तुमचं कर्म काय ठरेल? भक्ती. भक्ती. ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? चांगलं वाईट याचा निर्णय घेता आला पाहिजे, ते ज्ञान. सर्वामध्ये ईश्वर पाहण्याची जी जाणीव आहे ते ज्ञान. ज्ञान, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सारं एक दिवस सोडून जायचंय. हा एक सुप्त अंतःकरणामध्ये असणारा विचार. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आता मला सांगा, एवढ्या चांगल्या गोष्टी जर आपल्याला कळत असतील तर आपण झालो जीवनमुक्त. या स्थितीला प्राप्त व्हायला काय वेळ लागणार आहे आपल्याला? तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. ही अवस्था आपल्याला सहज प्राप्त होईल. पण त्याच्यासाठी
भागवत या शब्दाचा आपला अर्थ आपल्या आचरणात यावा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे फक्त शब्दापर्यंत मर्यादित नकोय, ते आपल्या जगण्यात यावं. आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य जाग करण्यासाठी हे भागवत तुमच्या गावी आलेलं आहे. ही भागवताची गंगा वाहत आलेली आहे. कुणाला मिळणार आहे हे भागवत ऐकायला? भाग्यवंताला मिळणार आहे. कारण जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्मजन्मांतरीच्या पुण्याईशिवाय भागवत ऐकू शकत नाहीत. माणसं 2 तास भांडणं ऐकतील पण 3 तास कथा ऐकू शकत नाहीत. 2 तास भांडणं सहज ऐकून जातील. एकाला सांगितलं अण्णा चला कथेला, हा अण्णा म्हणले तिथं गेले की झोपच येते. मी काय कथेला येऊ शकत नाही. शेतात चाललो म्हणे मी दारे धरायला, खांद्यावर घोंगडं, हातात बॅटरी, निघालं संध्याकाळच्या वेळेला शेतामध्ये दारे धरायला. पण गल्लीत जवळचेच नातेवाईक होते, जोरात भांडणं लागले नवरा बायकोचे. सोडवतायचे 3 तास गेले. इकडं कथा ऐकून माणसं घराकडे निघाली. अण्णा तुम्ही शेतात गेले नाही का? रस्त्यात काय करता? म्हणे काय सांगावं, शेतातच निघालो होतो पण या नवरा बायकोची एवढं भांडणं लागली, सुटता सुटना आणि पुढं पाय धकना, इथंच भांडणं ऐकत बसलो. म्हणजे यानं 3 तास भांडणं ऐकली पण 2 तास कथा ऐकली नाही. का ऐकली नाही? तर कथा ऐकण्यासाठी भगवंताच्या नामाचे 4 शब्द कानावर पडण्यासाठी काय असावं लागतं शिल्लक? पुण्य. पुण्याईशिवाय आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडू शकत नाही. पुण्याईशिवाय भागवत सुद्धा ऐकायला मिळू शकत नाही. म्हणून जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. माझ्या ताई दादांनो, खरंच तुमच्या सगळ्यांना हात जोडावेत. एवढे पुण्यवान आणि भाग्यवान आहात तुम्ही. बाबांच्या गव्हाणे बाबांच्या कृपा आशीर्वादानं ही भागवत, हे कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळतंय. या सप्ताहामध्ये तुम्ही सहभागी होताय, हे तुमच्या जीवनातलं पुण्याचं लक्षण आहे. नको ते कानावर पडतंय पण चांगलं कानावर पडायला सुद्धा पुण्य असावं लागतं. पुण्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात. का? भगवंताच्या कृपेशिवाय आणि पुण्याईशिवाय चांगली गोष्ट कानावर येऊ शकत नाही. पुण्याईशिवाय भागवत श्रवण करायला मिळू शकत नाही. म्हणून तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात, तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की ही भागवताची कथा तुम्हाला ऐकायला मिळते. हे भागवत कल्पतरूच्या वृक्षापेक्षाही श्रेष्ठ आहे. कुणी म्हणत असेल का ऐकायचं भागवत, काय फायदा आहे? कारण आजकाल माणसं फायद्याशिवाय कुठलीच गोष्ट करायला तयार नाही. काय फायदा आहे? हे भागवत तुमच्या इच्छा पूर्ण करतंय. तुम्ही एखादं स्वप्न पहा, एखादा संकल्प करा,
तो तुमचा संकल्प पूर्ण करण्याचं काम हे भागवत करतंय. एवढा मोठा जर फायदा तुमचा होत असेल तर भागवत ऐकायला काय अवघड आहे, काय कठीण आहे, का ऐकू नये? आपल्या तर एवढ्या इच्छा पूर्ण करतंय. कदाचित चिंतामणी, कामधेनू, कल्पतरू कमी पडतील, त्याही पेक्षा श्रेष्ठ हे भागवत आहे. कल्पतरूचं झाड माहितीये का तुम्हाला? आलनवाडी पाहिलंय का कल्पतरूचं झाड? राधा कासरा का दगडा धोंडा अकरा केसरा का? तुम्हाला सांगते मी, तुमच्या गावात कल्पतरूचं झाड आहे आणि त्याचा ठेपा पण सांगणार आहे. गावात कोणत्या दिशेला आहे, कोणत्या जागेवर आहे, त्याची पानं कशी आहेत, त्याचं खोड कसं आहे, त्याच्या फांद्या कशा आहेत, त्याची पारख आहे मला, आणि ते कुठं आहे ते सांगते. ऐकायचं आहे का? त्या झाडाखाली बसलात ना आणि फक्त म्हणा, पप्याच्या बापानं तर 5 ग्रॅमची नथ घेतली नाही, जर मला 5 ग्रॅमची नथ भेटली तर फार बरं होईल. एवढंच म्हणा, लगेच तुम्हाला नथ भेटेल. कारण त्या झाडाचं वैशिष्ट्य आहे ते. तुम्ही म्हणा मला हे पाहिजे ते लगेच मिळतंय. असं झाड तुमच्या गावात आहे, पण ते तुम्हाला माहिती नाही. ते मी सांगणार आहे, पण आज सांगणार शेवटच्या दिवशी. आज सांगत नाही तुम्हाला, कारण आज जर सांगावं तर तुम्ही तिथं जाऊन बसताल, कथा कोण ऐकल पुन्हा. म्हणून आज काही तुम्हाला सांगत नाही ते झाड कुठे, पण आहे तुमच्या गावामध्ये. कल्पतरूचं वैशिष्ट्य आहे का? कल्पतरूच्या झाडाखाली बसावं, मनात हे पाहिजे म्हणून अशी इच्छा निर्माण व्हावी, लगेच ते मिळावं, एवढी त्याची खासियत आहे. पण त्या कल्पतरू होणे श्रेष्ठ हे श्रीमद भागवत आहे. कारण कल्पतरू मनात येईल ते पूर्ण करतंय, पण भागवत असं आहे जे चांगलं आहे तेच देतंय, चुकीचं कधी आपल्या समोर आणत नाही. आणि या भागवत ग्रंथाला सामान्य समजू नये. मी भागवताचं महात्म्य सांगते तुम्हाला सध्या. याला सामान्य समजू नये. हे भागवत म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्माचं स्वरूप आहे. प्रमाणे आरतीमध्ये ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खटळे जन्म मरण, रिताप जाती चिरये शांती, नाथई वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खची तटळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती कृष्णपदी ठेवू माथा, जय हो जय श्री भागवता. साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्माचं हे स्वरूप आहे. मला सांगताना आनंद वाटतोय. कमीच वय होतं माझं आणि आमच्या गावामध्ये श्रद्धेय आदरणीय गुरुस्थानी असणारे मुकुंद काका जाटदेवळेकरांची कथा झाली आमच्या गावात. आम्ही लहानच होतो, पण कथा ऐकायला जायचो आम्ही. कारण ऐकल्याशिवाय बोलता येत नाही, अगोदर ऐकावंच लागतं, ऐकल्यानंतरच बोलता येतं. तर कथा ऐकण्यासाठी जायचो आम्ही. आणि जाटदेवळेकर बाबांनी सांगितलेला एक प्रसंग आहे की म्हणे या ग्रंथाला कधी पुस्तक म्हणायचं नाही, याच्यातल्या श्लोकांना कधी ओळी म्हणायचं नाही. हे साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्माचं वाङ्मय रूप आहे. याच्यावर श्रद्धा ठेवा, हे आपल्यावर कृपा करतंय, पण आपली श्रद्धा असावी. तर महाराजांनी सांगितलेलं एक उदाहरण, एक वयोवृद्ध व्यक्ती होती
आणि भागवतावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती, प्रचंड श्रद्धा. त्या श्रद्धेला तोड नाही. एक क्षण सुद्धा ते भागवतापासून वेगळे राहत नव्हते. त्यांचं आयुष्य भागवताचं पारायण करण्यात गेलं, त्यांचं आयुष्य भागवताचं चिंतन करण्यात गेलं. आणि त्यांच्या जीवनामध्ये समाधान एवढं त्यांना मिळालं, जवळ काय आहे आणि काय नाही याही पेक्षा ते आनंदी समाधानी खूप होते. शेजारच्या मुलाला भागवताचं महत्व कोणीतरी सांगितलं, म्हणे भागवताचं पारायण कर, तुझं लग्न जमल. म्हणजे हे प्रयोग काय कोणी करायचे नाही. तर तो म्हटला ते जमल ना तर न जमल, पण भागवताचं पारायण करू, कारण आमचे शेजारचे काका खूप पारायण करतात. पारायण तर करू म्हणे, चांगलं काहीतरी होईल जीवनामध्ये, लग्नच व्हावं असं नाही काय, पण विचार चांगले निर्माण होतील, आपल्या अंतकरणामध्ये एक चांगला भाव निर्माण होईल भागवताच्या पारायणानं. आणि मग ग्रंथ कुठून आणायचं, म्हणे काकांचाच घेतो मी ग्रंथ पारायणाला. आलं काकाकडे, काका तुमचा ग्रंथ मला पारायणासाठी द्या ना. अशी अवस्था झाली काकांची, नाही म्हणावं तर शेजारचं आहे, आणि पुन्हा तरुण आहे, पारायणासाठी मागतोय, चांगली गोष्ट आहे, पण द्यावं. त्यानं जर भागवताची हेळसांड केली, कारण त्याला महत्व कळत नाही याचं, आणखी हेळसांड केली तर मला दुःख होईल. जड अंतकरणानं काकांना दिला ग्रंथ, पण काकांना 4 वेळा सांगितलं, बाळा ग्रंथ घेऊन चालला तू, पण काळजी घे बरं, कारण हा ग्रंथ माझा प्राण आहे, ह्याला सामान्य समजू नको, मी साक्षात भगवंताला पाहतो या ग्रंथामध्ये. पोरानं ग्रंथ घेतला, काकांना जाताना सांगितलं, काळजीपूर्वक सांभाळ, याला जीवापलीकडे जप, अशा अस्वच्छ ठिकाणी घाणेरड्या ठिकाणी ठेवू नको, याची काळजी घे. पोरानं खूप काळजी घेतली, पूजा केली, पारायण केलं, आणि कुणाचा हात पाय लागू नये, कुणाच्या हाताला लागू नये म्हणून वर फळीवर ठेवलं, माळावर. पण माळावर ठेवताना त्यानं काय केलं, खाली कपडा ठेवला, वरती ग्रंथ ठेवला कापडावर, आणि त्याच्यावर असं व्यासपीठ असतं ना लाकडी ग्रंथ वाचत, ते त्याच्यावर ठेवून दिलं. त्याच्या काही डोक्यात नाही, त्याला जेवढं जमतं त्यानं ते केलं. पण काका संध्याकाळी झोपले, त्यांच्या छातीवर कोणीतरी वजन ठेवल्यासारखं त्यांना व्हायला लागलं. ही सत्य घटना आहे, मुकुंद काकांनी सांगितलेली गोष्ट ही, आणि मी माझ्या कानानं ऐकलेली. काकांना झोप येईना, झोपेत असं छातीवर कोणीतरी वजन ठेवलं असं त्यांना व्हायला लागलं. का होत आहे असं? 3 वेळा रात्री उठून बसले, लक्षात येईना, घरात चक्कर मारतात, दारात फिरतायत. मग असा विचार केला त्यांनी, आपल्या ग्रंथाला तर काही झालं नसेल. रात्रीच उठून त्या शेजारीचा मुलगा होता, दरवाजा वाजवला, बाळा अरे दरवाजा उघड. उठला तो मुलगा, काका एवढ्या रात्री का? अरे म्हणा ग्रंथ कसा ठेवला ते दाखव बरं. काका काळजी करू नका, कुणाच्या हाताला लागणार नाही, व्यवस्थित सुरक्षित ठेवलाय मी ग्रंथ, एकदम व्यवस्थित ठेवला. नाही म्हणे बेटा मला पाहू दे ग्रंथ. पाहिला ग्रंथ तर ग्रंथ खाली व्यासपीठवर. काका म्हटले ह्याच्यामुळे ते जे वयोवृद्ध व्यक्ती होती ते म्हणे तू ग्रंथ असा ठेवला पण माझ्या छातीवर मला वजन ठेवल्यासारखं झालं. ही श्रद्धेय मुकुंद काका जाटदेवळेकरांच्या मुखातून ऐकलेली ही गोष्ट आहे मी. एवढी श्रद्धा आपली या ग्रंथाबाबतीत असावी. आणि जेव्हा श्रद्धा खरीच अंतःकरणातून आपला निर्माण होईल ना, त्यावेळेला हे भागवत सत्य सांगते, तुम्हाला काय देऊन जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुमच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, तुम्ही काय स्वप्न पाहता त्यापेक्षा जास्त देऊन जाईल. काय मागतो आपण संसारातलं, अरे हे परलोकातलं देत आहे माणसाला. पण तेवढा भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा, आपलं अंतःकरण पवित्र व्हावं, असं हे पवित्र श्रीमद भागवत आहे. या भागवताला वारंवार वंदन आणि भागवताला वंदन करून भागवताच्या पहिल्या श्लोकाकडे आपण आता प्रवास करू. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.
भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलंय भगवान परमात्माच्या स्वरूपाचं, सच्चित आनंद स्वरूप. सगळ्यांनी लक्ष द्या. भागवतात आपण खूप ऐकतो, पण काही महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं सहज दुर्लक्ष होतं. पण काही गोष्टी अशा असतात की त्याच्याकडे दुर्लक्ष आपल्याला होऊ द्यायचं नाही. भगवंताचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद रूपाय. भगवान कसा आहे? सच्चित आणि आनंद रूप. मग सच्चिदानंद रूप म्हणजे नेमका कसा? भगवान कसा आहे? सत म्हणजे सत्य स्वरूप आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. पण सत्य म्हणजे काय? सत्य शब्दाचा अर्थ काय? कशाला म्हणतात सत्य? तुम्हाला मला माहित असलेली व्याख्या कोणती आहे सत्य शब्दाची? सत्य म्हणजे काय? आपण सत्य कशाला म्हणतो? झोपले काका. सत्य म्हणजे काय? आलनवाडी. सत्य शब्दाचा अर्थ काय? खरं असतं त्याला आपण सत्य म्हणतो. ही आपली व्याख्या आहे. पण आज तुम्हाला सुंदर व्याख्या सांगणार आहे. तुम्ही सांगताय ते सुद्धा उत्तर बरोबर आहे. पण आज तुमच्या या सत्य शब्दाच्या अर्थाला एवढ्या सुंदर ठिकाणी मी घेऊन जाणार आहे, तुम्ही आनंदी होणार आहात. सत्य म्हणजे काय? जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. ज्याच्यात बदल होत नाही ते सत्य. आणि जे बदलतंय ते असत्य, ते खोटं, ते सत्य नाही. मग नजरेला जे काही दिसतंय आणि ज्याच्यात बदल होतोय ते असत्य आहे, ते मिथ्या आहे, ते खोटं आहे. पण जे बदलतच नाही ते सत्य आहे. मग तुम्हीच मला आठवण करून सांगा, या जगामध्ये बदलतच नाही अशी कोणती वस्तू आहे? बदलतच नाही अशी कोणती गोष्ट आहे? 200 वर्षापूर्वी होतो का आपण इथं? आता आहोत. आणखी 300 वर्षानंतर या सप्ताहाला तुम्हीच असणार आहात का? मी असणार का तुम्ही असणार? कोण असणार इथे? दुसरेच असणार. म्हणजे याचा अर्थ आपल्यात बदल होणार आहे. म्हणजे आपण सत्य नाही. आपण छोटंसं झाड लावलंय, लावताना ते छोटं असतं, त्याला पाणी घातलं, 6 महिने झाले तरी ते तसंच. असं कधी झालंय का? काय झालं? ते वाढलंय, मोठं झालंय. छोट्यातून मोठं, मोठ्यातून पुन्हा वृद्ध अवस्था आणि ते नष्ट झालंय. त्याच्यात बदल झालाय म्हणजे ते सुद्धा सत्य नाही. आपण 2 वर्षाचे असताना किती छान दिसतो. सफरचंदासारखे गाल, पाणीदार डोळे. कुणाला वाटतं टुपकन उचलावून याचा पापा घ्यावा. 2 वर्षाचे असताना आपण खूप गोंडस दिसत होतो. 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावा वाटतो का? आलनवाडी. 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावा वाटतो का? नाही. का? 2 वर्षाचे असताना फार सुंदर दिसतो आपण. पण जसं जसं वय वाढेल तसं तसं तसेच राहतो का? बदल होतोय आपल्यात. बदल होतोय ना आपल्यामध्ये. आपण 2 वर्षाचे असताना जसे दिसत होतो, 80 वर्षाचे झालो आपण तसे दिसत नाही. बदल झाला आपल्यात. बदल झाला याचा अर्थ आपण सत्य नाही. घरामध्ये कुठली वस्तू आणा, घरं सुद्धा कालांतरानं बदलतात. ती जीर्ण होतात, खराब होतात, पडतात. घरं नवीन बांधावी लागतात. गाव पहिलं छोटं होतं, आता मोठं झालं. शहरं छोटी होती, मोठी झाली. हा माईक आहे, हा कायम असाच राहणार आहे का? नाही, बदल होणार आहे. या विश्वात, जगात निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूमध्ये बदल होणार आहे. याचा अर्थ या जगात निर्माण झालेली प्रत्येक वस्तू ही मिथ्या आहे. फक्त या जगाला चालवणारा जो भगवान परमात्मा आहे ना, एकमेव तो सत्य आहे. कारण तो अगोदर होता, आताही आहे आणि शेवटी प्रलयानंतर सुद्धा तो शिल्लक राहणार आहे. आपण सगळे संपणार आहोत. म्हणून सत्य तू, सत्य तू 3 वेळा जे सत्य सांगितलंय ना, त्याचं कारणच हे आहे. अगोदरही होता, आताही आहे आणि शिल्लक सुद्धा तोच राहणार आहे. मला सांगा, 28 युगापासून जो विटेवर उभा आहे, आपल्या पंजोबानं, खापर पंजोबानं कित्येक पिढ्यानं पाहिलं त्याला, तो असाच होता की नाही?
असाच कमरेवर हात दिलेला. आता आपण पाहतोय हात गळालेत का त्याचे? नाही, असेच आहेत. आता आपली नातवंड परतुंड आता येणाऱ्या आणखी आपल्या पुढच्या पिढ्या त्या सुद्धा त्याला पाहायला जाणार आहेत पंढरपूरला. त्यांना सुद्धा तो कसा दर्शन देणार आहे? असाच. त्याच्यात बदल झालाय का? नाही ना. त्याच्यात बदल झाला नाही याचा अर्थ तोच सत्य आहे. आपण मिथ्या आहोत. पाहणारे बदलले पण ज्याला पाहतायत तो तसाच आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 सुंदर ते भगवान आहे तसाच आहे. तुळसी हार गळा कासी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. भगवान सत्य चित चित म्हणजे चैतन्य स्वरूप. तुम्हाला आम्हाला या हाडा मासाच्या शरीराला चालवणारा आत्मा राम. शरीर तेच आहे पण आत्मा निघून गेला की माती होते त्याची. आतमध्ये चैतन्य आहे म्हणून माणसात किंमत आहे आपल्याला. आतलं चैतन्य जाऊ द्या, आपली जागा माणसात नाही. कुठं? स्मशानात. माणसात जे आहोत कुणामुळे आहोत? फक्त त्या आतल्या चैतन्यामुळे. म्हणून चैतन्य हे भगवंताचं स्वरूप आहे, सच्चित आणि आनंद. मुळात आपण आनंदी आहोत पण या व्यवहारातल्या गोष्टीनं आपण स्वतःला असं करून घेतलंय की सगळं दुःख माझ्याच वाटायला, मीच दुःखी, या संसारामध्ये मीच त्रस्त. तसं नाही बाबा. हे तुम्ही वाढवलेला सगळा मायाजाळ आहे. मुळात तुम्ही आनंदी आहात पण तुम्ही तुमच्या स्वरूपाला विसरलेला आहात. तुमचं जे मूळ स्वरूप आहे ना ते आनंदी आहे. फक्त हे मायापाश मोह आपण लावून घेतलेला हा जो व्यवहाराचा जो भार आहे त्या व्यवहाराच्या जाळ्यामध्ये तुम्ही एवढे फसलात की तुमचं आनंदी स्वरूप तुम्ही विसरून गेलात. मग कुठं पत्नीच्या कारणानं, कुठं मुलाच्या कारणानं, कुठं पाऊस पडना म्हणून, शेत पिकना म्हणून, मालाला भाव मिळाना म्हणून, कुणी ऐकना म्हणून, या कारणानं तुम्ही दुःखी होताय. माणूस कधी स्वतःच्या कारणानं दुःखी झालेला आठवतोय का तुम्हाला? मी माझ्याच कारणानं दुःखी झालोय असं कधी आठवतंय का आपल्या जीवनामध्ये? आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा दुःख आलंय ना ते कुठल्या तरी बाहेरच्या कारणानं आलंय. मुळात तुमच्या स्वतःच्या कारणानं तुम्ही कधी दुःखी झालेले नाहीयेत का? मुळात तुम्ही आनंदी आहात. पण जेव्हा कधी तुम्हाला म्हणत असाल तुम्ही मी दुःखी झालोय, त्याला तुमच्या आजूबाजूचा परिसर, तुम्ही किती गोष्टी तुमच्या मनाला बांधून ठेवलेल्या आहेत त्या कारणानं तुम्ही दुःखी झालेला आहात. पण मूळचा जो तुमचा स्वभाव आहे तो आनंदी आहे का? ते भगवंताचं दान आहे.
ते भगवंताचं स्वरूप आहे, म्हणून सच्चिदानंद रूपाय. आता बोलत असताना काही गोष्टी सगळ्याच आपल्या डोक्यामध्ये लगेच जशाच तशा बसतील असं नाही, पण जेवढं पेलतंय तेवढं घ्या. जे समजत नाही ते सोडून द्या नाही, पण त्याच्यासाठी नंतर प्रयत्न करा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे, जो विश्वाच्या उत्पत्तीला जो कारण आहे, तापत्रय विनाशाय जो त्रिविध तापात चा नाश करतो, अशा भगवंताला माझं वंदन आहे. श्रीकृष्णाय वयं नमः हा भागवताच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये या भागवताचे जे गुरु आहेत त्या गुरुला वंदन केलेलं आहे. कालच गुरुपौर्णिमा झाली. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये गुरुस्थान अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याच्यासोबत गुरुचा आशीर्वाद आहे त्याला त्याच्या जीवनात कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू शकत नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये गुरुबळ नाही, गुरुचा आशीर्वाद नाही, त्यानं किती स्वतः प्रयत्न करण्याचे आणि किती भरारी घेण्याचे प्रयत्न करू द्या, त्याला पाहिजे ते यश कधी मिळू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये गुरुचा आशीर्वाद किती महत्वाचा माझ्या ताई दादांनो. 33 कोटी देवांनी तुम्हाला शाप देऊ द्या, 33 कोटी देवांनी तुम्हाला शाप देऊ द्या, पण एका गुरुचा आशीर्वाद तुमच्या सोबत असू द्या, 33 कोटी देवाचा शाप तुम्हाला काही करू शकत नाही. गुरुचा आशीर्वाद तुमचं जीवन पार करून जाईल. पण याच्या उलट ऐका, 33 कोटी देवांनी आशीर्वाद देऊ द्या, पण एका गुरुचा रोष आणि एका गुरुचा शाप तुम्हाला लागू द्या, तुमचं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये गुरु फार महत्वाचे आहेत. माऊलींनी निवृत्तीनाथांपेक्षा लहान आहेत माऊली. सगळ्यात मोठे कोण आहेत? निवृत्ती दादा आहेत. 2 नंबर ज्ञानोबा माऊली आहेत, 3 नंबर सोपान काका आहेत आणि 4 नंबर मुक्ताबाई आहेत. मोठ्या भावाच्या अगोदर छोट्या भावानं समाधी का घेतली? काय कारण आहे? तर माऊलींची आपल्या गुरुवर, म्हणजे आपल्या मोठ्या भाऊ त्यांचे गुरु होते, आपल्या गुरुवर एवढी श्रद्धा होती की माझ्या गुरु नंतर या जगात मी नकोय. गुरुच्या अगोदरच जसं सौभाग्यवती स्त्रीची इच्छा असते, माझ्या पतीला पाहत आणि सौभाग्याचं लेणं लिहूनच मी या जगाचा निरोप घ्यावा, पतीनंतर या जगात मी नकोय, हा जो पतिव्रता भाव आहे ना, तो भाव माऊलींचा आपल्या गुरुबद्दलचा, की माझ्या गुरु नंतर या जगात नकोय मी, अगोदर मी नंतर माझ्या गुरु, पण अगोदर मी जाणार, मी समाधी घेणार. ह्याला काय म्हणायचं? गुरुबद्दलचं असणारं समर्पण. आणि गुरुबद्दल बोलताना माऊली ज्ञानोबा यांनी किती सुंदर अभंग सांगितलाय. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. हे शब्द, हे अभंग तुम्ही आणि मी तयार केलेले नाहीयेत, हे माऊलींनी तयार केलेले अभंग आहेत. आणि माऊलीच्या अभंगावर जर आपला विश्वास नसेल तर आपल्या जीवनातच काही अर्थ नाही. म्हणतात लोक, बोलतात, अभंग गातात, पण आचरणात आणत नाहीत, गुरुबद्दल श्रद्धा ठेवत नाहीत, म्हणून जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पाय. गुरुचा आशीर्वाद असणं म्हणजे काय? कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. कोण म्हणताय? माऊली म्हणतायत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, कसे? आता उद्धरलो गुरु कृपे.
आता माझा उद्धार झाला. कशानं? गुरुच्या कृपेनं. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरुहून दुसरा देवच नाही जीवनात. आपल्या जीवनात जर सगळ्यात मोठा देव कोणता असेल तर आपला गुरु आहे. मग बाकीचे देव आहेत. याच गुरुकडे पाठ फिरवले बाकीच्या देवाला किती तास आंघोळ्या घातल्या तर उपयोग नाही. आपला देव जाणून घ्या. कबीरजी सांगतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाव. गुरु आणि देव समोर उभे आहेत. कुणाचं दर्शन घेऊ अगोदर? तर सांगितलं, अगोदर गुरुचं दर्शन घेतो, नंतर देवाचं घेतो. एवढं महत्व आहे गुरुचं. गुरुच्या चरणावर श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनात कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. कारण गुरुची एकच तळमळ असते, त्याच्या शिष्याची, त्याच्या साधकाचं भलं व्हावं, त्याचं कल्याण व्हावं. जगातले कुठलेच गुरु आपल्या विद्यार्थ्याचं, आपल्या शिष्याचं, आपल्या साधकाचं वाटळ व्हावं अशी गुरुची भावना नसते. कल्याण व्हावं हीच भावना असते. त्या तळमळीनं कधी रागावून, कधी ओरडून, कधी धाक दाखवून, कधी प्रेमानं बोलून शिकवण्याचं काम करत असतात. ही गुरुची तळमळ असते. आणि जे सांगतच नाहीत काही ते गुरु नाही होऊ शकत. जे पाहून आंधळे होतात ना, समजावं आता आपलं काही खरं नाही, पण सांगणारा गुरु असावा, ताडण करणारा गुरु असावा, कुठेतरी दंड देणारा गुरु असावा, चांगलं वाईट शिकवणारा गुरु असावा. अशाच भागवताच्या गुरुची कथा भागवताच्या दुसऱ्या श्लोकाला धरून मी तुम्हाला सांगणार आहे. भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताच्या गुरुचं वर्णन केलेलं आहे. एवढे महान गुरु आहेत त्या भागवताचे की ज्यांच्यामुळे राजा परीक्षितीला कथा ऐकायला मिळाली. त्या परीक्षिताच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला भागवत खुलं झालं. तर या भागवताचे गुरु आहेत व्यासपुत्र शुकदेव महाराज. त्यांची सुंदर कथा आहे, ती कथा आपण पाहू. एकदा कैलासामध्ये माता पार्वती निवांत बसलेल्या होत्या. आणि माता पार्वती निवांत बसल्या असताना तिथे नारदजी गेले. नारदजीचा पाय एका जागेवर कधी थांबू शकत नाही. सारखं भजन करत, भ्रमण करत फिरणार. नारायण 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 करत आले. आपले गुरु आले. माता पार्वतीनं स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. या गुरुजी, गुरुदेव या बसा. पाद्यपूजन केलं, कुंकुम तिलक केला, पुष्पहार गळ्यामध्ये घातला आणि खूप श्रद्धेनं विचारलं, गुरुजी खूप दिवसानं आलात तुम्ही, आनंद वाटला. नारदजी म्हणतात, माते खूप दिवस झाले मी आलोच नाही. तुमचं लग्न झाल्यापासून तर येणंच झालं नाही. बरे आहात का तुम्ही? हां गुरुजी खूप बरे आहे मी. लग्नाच्या वेळी बरेच विघ्न आले, पण एवढ्या विघ्नातून तुमच्या आशीर्वादानं लग्न झालं व्यवस्थित. आता मी भगवान शिवजीच्या सोबत सुखामध्ये आहे. नाही तर माझं लग्न जमवायच्या वेळेला एवढी संकट. कारण आता बऱ्याच वेळेला नवरदेवाबद्दल चांगलं सांगण्याऐवजी लोक चुकीचंच सांगतात. उगाच चुकून एखाद्याला विचारावं पोरगा कसा आहे, माळकरी असतो, पण लोक सांगतात ढाब्यावर जाते रोज. लोकांचं असं आहे ना, आपल्या पोराचं जमत नाही ना, दुसऱ्याचंही जमू द्यायचं नाही, अशी वृत्ती झाली. लग्नाच्या अगोदर माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सप्तऋषी आले. आणि सप्तऋषी म्हणतात, माते ज्या महादेवाला प्राप्त करण्यासाठी एवढी घोर तपश्चर्या करताय, काय त्या महादेवाजवळ राहायला घर नाही. माता पार्वती म्हटल्या, बंगला आणि घराची मला गरज नाही. अरे अहो माता पार्वती, राहण्यासाठी घर नाही, घराला स्टाईल फरशी नाही. माता पार्वती म्हटल्या, फरशी पुसायचं टेन्शनच नाही, काही गरज नाही घराची. अहो ज्याला तुम्ही पती स्वरूपात स्वीकारणार आहात त्याच्या अंगावर तोळाभर सोनं सुद्धा नाही, तुम्हाला काय देणार आहे? ते गळ्यात साप घालून फिरताय. म्हणजे सोनं नाही म्हणजे चोरांनी यायचा प्रश्नच नाही.
अहो माता पार्वती त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. माता पार्वती म्हटलं धुणं धुवायचं टेन्शनच नाही. कपडा नाही ते बरंच आहे, धुणं धुवायचं टेन्शनच नाही. माते कसं समजावून सांगावं तुम्हाला. अहो ज्याला तुम्ही पती म्हणून स्वीकारणार आहात ते रोज भिक्षा करून आणताय, भिक्षा मागून खाताय. माता पार्वती म्हटल्या चूल पेटवायचं टेन्शन नाही, भांडे घासायचा ताण नाही, पीठ संपलं, मिरची संपली, तेल संपलं, कुरकुर करायचं कारण नाही, आयतं खायचं, स्वयंपाकाचं टेन्शनच नाही. मला सांगा आजकाल मायबाप मुलगी देताना काय काय पाहतात? पुरीला स्वयंपाकाचा ताण आहे का, तिला कपडे धुवायचं टेन्शन आहे का, फरशी पुसायचा ताण आहे का, ह्याचाच जास्त विचार करतात ना की आपल्या पुरीला जास्त कामाचा ताण पडू नये, आपली मुलगी अशी हलकी फुलकी राहिली पाहिजे अशा घरात द्यायची. माता पार्वती म्हटल्या मग हे जर सगळं असंच आयतं असेल, खायचं पण आयतं, निवांत, कपडे धुवायचा ताण नाही, फरशी पुसायचा ताण नाही, भांडे घासायचा ताण नाही, चोरांनी यायची गरज नाही. आणि अहो माता पार्वती पण ते स्मशानात राहतात, स्मशानात. माता म्हटल्या मग तर एकदम चांगलं, कारण मला कुणाच्या दारात जायची गरजच नाही, पण प्रत्येकाला माझ्या घरी एक ना एक दिवस यावं लागेल. एवढ्या परीक्षा म्हणजे माता पार्वती म्हणतात नारदजी लग्ना अगोदर एवढ्या अडचणी, कोणी काय सांगावं कोणी काय सांगावं, पण त्यातून मी शिवजीला स्वीकारलं, माझा विवाह झाला, आता मी आनंदात आहे, कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. माते तुम्ही समजदार आहात, सुज्ञ आहात, सुशील आहात, चांगल्या परिवारातले आहात, म्हणून तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये महादेवाच्या सोबत ॲडजस्टमेंट करून राहताय, समजदारीनं राहताय. पण एक गोष्ट मला सांगा, काय तुम्हाला लौकिक सुख किती मिळतं ते बाजूला ठेवा, पण शिवजी अंतकरणातून तुमच्यावरती प्रेम करतायत का? पार्वती माता म्हटल्या नारदजी माझे शिवजी माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यावरती खूप प्रेम करतात, त्यांचं नितांत प्रेम माझ्यावरती आहे आणि मी सुद्धा शंकरावरती खूप प्रेम करते. माते प्रेम त्याला म्हणतात की जिथे कुठलीच गोष्ट लपवून ठेवल्या जात नाही. पती पत्नीचं प्रेम हे शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी दोघांनी कुठलीच गोष्ट एकमेकाच्या मनामध्ये लपवून ठेवायची नाही, तर प्रेम टिकतंय. आणि एखादी जरी गोष्ट आपल्या अंतःकरणात लपवून ठेवली, चुकून ती उघडकीस आली, तर प्रेम तिथे तुटल्या जातंय बरं का. कधी कधी आमच्या मावशा म्हणतात पप्याचा बाप पहिला खूप चांगला होता, आता पहिल्यासारखा राहिलाच नाही का. असं का जाणवतं? कधीतरी कुठली तरी गोष्ट आपण लपवून ठेवलेली उघडकीस येते, त्यांच्या लक्षात येतं मग हे आपल्याला खोटं बोललंय. जिथं खोटं आलं तिथे प्रेम संपलं. प्रेमाला टिकून ठेवण्यासाठी नात्यामध्ये सत्यता असणं फार गरजेचं आहे. आणि पती पत्नीचं प्रेम हे विश्वासाच्या धाग्यानं बांधलेलं आहे, आणि तो विश्वासाचा धागा टिकून ठेवण्यासाठी सत्य हा त्याला सांभाळून ठेवण्याची ती लेप आहे म्हणा किंवा गोष्ट आहे म्हणा. माता पार्वती म्हणतात शिवजी माझ्यावर खूप प्रेम करतात, कुठलीच गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत नाहीत. नारदजी म्हणतात माते तो गळ्यातला साप, विंचवाची कुंडलं, व्याघ्र, गजचर्म व्याघ्रांबर अंगाला गुंडाळलेलं, त्या विस्तारलेल्या जटा, ती माथ्यावरची गंगा, हे एवढं सगळी जीव त्यांच्या जवळ आहेत, याची कारणं सांगितली का? हो म्हणे सांगितलं सगळं, कुठलीच गोष्ट लपवली नाही. माते शंकराच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे ती मुंडकी कुणाची आहेत ते सांगितलं का? म्हणे ते नाही सांगितलं. म्हणे जेवताना काढतात का बाजूला? म्हणे नाही. अंघोळ करताना नाही. ध्यानाला बसताना नाही. देवदेवतांमध्ये गेल्यानंतर म्हणे काढतच नाही. किती VIP मीटिंग असली तरी ते गळ्यातच राहतं लॉकेट सारखं. माते जेवताना नाही, झोपताना नाही, ध्यान करताना नाही, बाहेर फिरायला जाताना नाही, एवढी ती मुंडक्याची माळा गळ्यामध्ये घातली. ती आहेत मुंडकी कुणाची ते सुद्धा तुम्हाला आजपर्यंत सांगितलं नाही. याचा अर्थ काय? म्हणजे शिवजी तुमच्यापासून ती गोष्ट लपवतायत. माता म्हटलं ती मुंडकी कुणाची आहेत? नारदजी म्हटले हे पहा, आम्ही जर जास्त सांगायला लागलो तर नवरा बायकोत भांडणं लावल्यासारखं होईल,
ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, येतो मी आता, मला भरपूर कामं आहेत पुढे. नारदजी निघाले, पेटवण्याचा कार्यक्रम केला. माता पार्वती जाम टेन्शनमध्ये. शिवजी आले आणि माता पार्वतीला आवाज दिला, पार्वती, ए पार्वती. माता पार्वती रुसलेल्या. रुसणं म्हणजे महिला मंडळाचं खूप मोठं शस्त्र आहे. किती पहाडासारखा हत्तीसारखा पुरुष असू द्या, पण बाई रुसली की बिचारा मांजरासारखी अवस्था होते माणसाची. मी तुमच्या आलनवाडीतलं काही सांगत नाही, मी लांबचं सांगते. तिकडे गेलं की तुमचंच सांगायचं. किती पहाडासारखा पुरुष असू द्या, पण महिला मंडळ रुसलं की बिचारे घाबरून जातात. माता पार्वती रुसल्या. शिवजी टेन्शन मध्ये आले. पार्वती झालं काय? बोलू नका मला. अगं झालं काय? बोलायचं नाही मला. अगं झालं काय? काही विचारू नका मला. अगं काय झालं? तुम्ही माझ्यापासून एक गोष्ट लपवली. पार्वती, अगं कुठल्या देवानं पत्नीला शेजारी स्थान दिलं, कुठल्या देवांनी आपल्या पत्नीला सोबत ठेवलं, पण मी तर तुला माझ्या अर्ध्या शरीरामध्ये स्थान दिलं आणि तू मला म्हणतेस की तुम्ही माझ्यापासून एक गोष्ट लपवली. पार्वती, तुझ्यासाठी मी अर्धनारी नटेश्वर झालो. तुझ्यापासून काय लपवणार आहे मी? कुठलीच गोष्ट मी तुझ्यापासून लपवलेली नाही. असा संशय मनामध्ये तू ठेवू नकोस, कारण संशयानं संसार संपत असतो. संसार का संपतात? रसातळाला का जातात? घटस्फोटासारखी प्रकरण का उभी राहतात? मन का भंगत? देव ब्राह्मणाच्या साक्षीनं, हजारो लोकांच्या साक्षीनं भगवंताच्या नामाचा उच्चारण करून, मंगलमय उच्चार करून जिथे लग्न विवाह बंधनासारखा पवित्र संस्कार केला जातो, तरी तशी माणसं घटस्फोटापर्यंत का जातात? ज्या दिवशी प्रपंचामध्ये संशयाचा सूर उगवला, त्या दिवसानंतर संसार संपत निघाला, असा त्याचा अर्थ आहे. पार्वती, संशय मनात ठेवू नको. तुझा कुठलाही प्रश्न असू दे, मला विचार, मी त्याचं उत्तर देतो. समाधान झालं नाही तर मग मला बोल. हा म्हणे विचारायचंय मला. पण पार्वती, तुझा प्रश्न विचारण्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माता पार्वती म्हटल्या, विचारा, काही पण विचारा, मला कुठलाही प्रश्न विचारा. म्हणे एकच प्रश्न विचारतो, जास्त नाही विचारणार. म्हणे काय? म्हणे मी जेव्हा फेरीला गेलो होतो तेव्हा आपल्या कैलासात कोणी आलं होतं का? तुम्ही बाहेर आलात चौकामध्ये आणि चौकातून गप्पा मारून सकाळी परत जर घरी गेलात आणि तुमचे गृहमंत्री जर तुमच्यावर डाफरलेले दिसले, डोळे वटारलेले असे, तर काय तुला झालंय काय हे विचारण्या अगोदर हे विचारा की कोणी आलं होतं का घरी अगोदर. ते अगोदर विचारा, म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रश्नाची उत्तर द्यायला सोपं जाईल. माता पार्वतीला विचारलं, पार्वती, तुझ्या साऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. मी बाहेर गेल्यानंतर आपल्या कैलासामध्ये कोणी आलं होतं का? आता पार्वती म्हटले, हो, माझे गुरुजी आले होते. शिवजी म्हटले, हा, गुरुजी आले होते ना, काहीतरी पेटवून गेले, आता विजवायचं काम करू आपण. ठीक आहे पार्वती, आता मला कळालं तुझ्या प्रश्नाचं कारण. विचार प्रश्न, कुठलाही प्रश्न असू दे तुझा, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देतो. जास्त नाही, माझा एकच प्रश्न आहे. विचार पार्वती, कोणताही प्रश्न विचार. स्वामी, आजपर्यंत तुम्ही कुठलीच गोष्ट माझ्यापासून लपवली नाही. पार्वती, मुद्द्याचं बोल, बाकीचं नको सांगू. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, म्हणे ते त्रैलोक्याला माहिती आहे. तुझा प्रश्न सांग. स्वामी, तुम्ही खूप भोळे आहात. हा पार्वती, तुझा प्रश्न विचार. स्वामी, आजपर्यंत कुठली गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली नाही, पण एक गोष्ट आजपर्यंत मला सांगितली नाही. तुमच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे, ती मुंडकी कुणाची आहे ते का बरं मला सांगितलं नाही? शिवजी म्हटले, अरे पार्वती, विसरून गेलो, पण एवढं काही विशेष नाही, सांगल कधीतरी, राहू दे, एवढं महत्वाचं नाही. महत्वाचं नाही म्हटलं लगेच त्याला महत्व आणलं. नाही, आत्ताच सांगावं लागल. महत्वाचं नाही तर उशीर कशाला लावता, आत्ताच सांगा.
राहू दे पार्वती, सांगन कधीतरी. नाही, आत्ताच सांगितलं तर बरं. श्री हट्ट आहे आणि माता पार्वती हट्टाला पेटल्या की सांगाच आत्ता मुंडकी कुणाची आहेत. शिवजी म्हणतात, पार्वती ऐकण्याचं सामर्थ्य ठेव. माझ्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे ना पार्वती, पार्वती ही तुझीच मुंडकी आहेत. माझी? हा तुझीच आहेत. तू कधी गौरी झाली, कधी अपर्णा झाली, कधी सती झाली, कधी सावित्री झाली. पार्वती मी अजन्म आहे, पण तुझे कित्येक जन्म झाले. आणि जेव्हा जेव्हा तू माझ्यापासून दूर गेली, तुझा माझा वियोग झाला ना पार्वती, तुझा वियोग मला सहन झाला नाही. आणि तो वियोग सहन न झाल्या कारणानं मी ती कवठी घ्यावी, या माळेमध्ये गुंफावी. ही कवठ्यांची माळ माझ्या जवळ असलेला पार्वती, तूच माझ्या जवळ आहेस असं मला होतं. म्हणून पार्वती ही कवठ्यांची माळा माझ्या गळ्यात असली ना, तू माझ्या जवळ आहेस असा भाव माझ्या मनात निर्माण होतो. ही मुंडकी तुझीच आहेत, तुझा वियोग मला सहन होत नाही. ऐका सज्जनांनो, हे ऐकलं माता पार्वतीनं आणि हमरडा फुडून राहायला लागल्या. स्वामी किती प्रेम करतात तुम्ही माझ्यावर, माझा वियोग सहन होत नाही म्हणून मुंडक्यांची माळा तुम्ही गळ्यात घालावी, एवढं प्रेम. हा पार्वती म्हणून ऐका, शंकरासारखा पत्नीवर प्रेम करणारा देव त्रैलोक्यात नाही. शंकरासारखा पत्नीवर प्रेम करणारा देव त्रैलोक्यात नाही. माता पार्वती ढसाढसा रडायला लागल्या आणि माता पार्वती म्हणतात, स्वामी तुमचा माझा वियोगच झाला नाही पाहिजे, मी सुद्धा तुमच्यासारखी अजन्मी व्हावी, तुमचा माझा वियोग होऊ नये याच्यासाठी मी काय करू. पार्वती मी एका अमरकथेचं चिंतन करतोय, त्या अमरकथेचं चिंतन तो कर, म्हणजे तुझा माझा वियोग होणार नाही. सांगा ती अमरकथा. पार्वती ते ज्ञान गूढ आहे, गहन आहे, ते चित्त देऊन ध्यान देऊन ऐकावं लागेल. मग माता पार्वतीला घेतलं आणि शिवजी आणि पार्वती निघाले बर्फाळ भागामध्ये. आपल्यातली बरीच लोक अमरनाथला जाऊन आले असतील, तर त्या अमरनाथ जिथे आहे तिथे भगवान शंकरानं माता पार्वतीला ज्ञान सांगितलं, गुह्य ज्ञान हे भागवताचं. पण तिथे एक पूर्वी असं होतं, एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. म्हणून अमरनाथ या क्षेत्रावर जाताना स्वतःचा नंदी, पार्वतीचा वाघ, गळ्यातला सर्प, माथ्यावरचा चंद्र, मस्तकावरची गंगा, कानातली विंचवाची कुंडल, सगळे जिवंत जीव बाजूलाच काढून ठेवले. एकटे शिव आणि एकटी पार्वती दोघे जण गेले की जिथे माणसाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो, अशा ठिकाणी शिवजी माता पार्वतीला ज्ञान देत आहेत. पण शिवजी म्हणतात, पार्वती हे ज्ञान गूढ आहे, गहन आहे, काय होईल तू बघ. हे ज्ञान तुला सांगत असताना कदाचित झोप लागण्याची शक्यता आहे. मला डोळे झाकून कथा सांगायची सवय. मी जर डोळे झाकून कथा सांगितलं तर तू जागी आहे का झोपली हे मला कसं कळणार. माता पार्वती म्हटल्या त्याला एक मार्ग आहे. म्हणे काय, तुम्ही कथा सांगा, मी मध्ये मध्ये हुंकार देईल. सांगा पुढे, बोला पुढे. पूर्वी नाही का आजी गोष्ट सांगायची ना, तो हु म्हणायची, आजी सांग, आजी तसं मी हुंकार देईल आणि माझ्या हुंकारातून तुम्हाला कळेल की मी जागी आहे. शिवजी म्हटले खूप चांगला मार्ग आहे, मी कथा सांगतो, तू हुंकार दे. हुंकार देतायत माता पार्वती, कथा सांगतात शिवजी. कथा सांगत असताना, माता पार्वती कथा ऐकत असताना 11व्या स्कंदाला सुरुवात झाली आणि माता पार्वतीला झोप लागली. जिथे कृष्ण उद्धवजीचा संवाद आहे तिथे माता पार्वतीला झोप लागली. पण ऐका, हुंकार बंद पडला. पण त्या कथेच्या प्रभावानं शिवजीच्या बाजूला पोपटाच्या पिल्याचा मृतदेह पडलेला होता, सापळाच फक्त. पण कथेच्या प्रभावानं ते पिलू जिवंत झालं आणि पोपटाच्या पिल्यानं विचार केला, हुंकार बंद पडलाय, जर हुंकार नाही आला तर कथा अर्ध्यात बंद पडल आणि कथा यज्ञ अर्ध्यात बंद पडणं योग्य नाही, त्याचा दोष लागतो.
अर्ध्यात कुठलाही नामयज्ञ किंवा एखादा यज्ञ बंद पडू द्यायचा नाही. मग काय करावं तर पोपटा माणसाची बोली भाषा बोलणारा पक्षातला एकमेव पक्षी म्हणजे पोपट आहे. तर तो पोपट त्यानं हुंकार द्यायला चालू केलं. बोला पुढे, बोला पुढे. त्यानं हुंकार दिला, कथा पूर्ण झाली, जयकारा झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा जय जयकार झाला आणि माता पार्वतीला जाग आली. बऱ्याच वेळेला कथा संपल्यानंतर सगळे पुंडलिक म्हणायला लागल्यावर लोक जागे होतात. तसं माता पार्वती जाग्या झाल्या आणि म्हणतात, सांगा बरं शिवजी, भगवान श्रीकृष्ण परमात्मानं उद्धवजीला काय सांगितलं? पार्वते, अगं कथा पूर्ण झाली, तू नाही का ऐकली? नाही म्हणे, कृष्ण उद्धव संवादाच्या वेळेला मला नेमकी झोप लागली, मी ते नाही ऐकलं. अरे रे रे पार्वती, मग तू नाही ऐकलं, तू झोपी गेली, तर हुंकार कोणी दिला? म्हणे मला माहिती नाही. बाजूला वळून पाहिलं तर पोपटाचं पिलू. एवढं घाबरलं का त्यानं चोरून कथा ऐकली होती. पूर्वी चोरून कथा ऐकणं हा दोष होता, आता ऐकायला या म्हटलं तरी येत नाहीत. पण पूर्वी चोरून ऐकणं हा दोष होता. शिवजीला राग आला, त्याला मारणार, ते घाबरलं. भिर्र पंख फडकवत जे आकाशात उडालं, त्याच अमरनाथच्या समांतर क्षेत्रावरती बद्रीनाथ हे क्षेत्र आहे. तर त्या बद्रीनाथ क्षेत्रामध्ये व्यास महाराजांचा आश्रम आहे. व्यासांची पत्नी अरणी माता आश्रमातून बाहेर आल्या होत्या पर्णकुटीतून आणि जांभळी द्यायला लागल्या आ करून. आणि हे घाबरलेलं होतं, कुठं लपाव त्याला कळत नव्हतं. आ करायला आणि त्यांना तोंडातून पोटात जायला गट एकदाच झालं. ते जे जाऊन लपलं व्यासपत्नीच्या उदरामध्ये, ते 12 वर्ष बाहेरच आलं नाही. अरणी माताच एक दिवस म्हणतात, व्यासजी कोण आहे माझ्या उदरात? मनुष्य जीव असेल तर ते 9 महिन्यात बाहेर येतं. हे एखादा देव आहे का, गंधर्व आहे का, यक्ष आहे, कोण आहे विचारा. विचारलं गर्भाला, कोण आहेस? तर सांगितलं, मी ब्रह्म आहे. अरे बाहेर आहे बाळा, आईच्या उदरामध्ये 12 वर्ष कुणी राहायचं असं राहायचं नसतं. बाबा मला या मायेची भीती वाटते, ही भगवंताची माया कठीण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या साक्षीनं व्यास महाराजांनी सांगितलं, बाळा काळजी करू नको, बाहेर येऊन कृष्ण भक्ती कर, भगवंताचं नामस्मरण कर. हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाळ तुटतील. ही माया तुला त्रास देणार नाही, भगवंताचं नामस्मरण कर. वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवून आणि नामस्मरणाचा ध्यास धरून शुकदेव महाराज आईच्या उदरातून जसे बाहेर आले तसेच पडायला लागले. मग नामदेव महाराजांनी वर्णन केलं, ब्राह्मणाचे पोरे का खेळाचे भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. नामदेवरायांनी वर्णन केलं. ते शुकदेव महाराज जे पळतायत, शुकदेव पुढे व्यास पाठीमागे, थांब पुत्रा थांब. पण पुत्र म्हणतोय, अहम ब्रह्मास्मी, कोण कोणाचा पुत्र? मागच्या जन्मात काय तुम्ही माझे वडील होते का, मी तुमचा मुलगा होतो? हे या जन्मातलं नातं आहे. व्यास महाराज आवाज देत आहेत पण पुत्र थांबत नाही. झाडच म्हणतात, बाबा बोला ना. एवढे परब्रह्माच्या त्या तत्वाशी एकरूप झालेले, ब्रह्मीभूत झालेले शुकदेव महाराज या पवित्र अशा श्रीमद भागवत ग्रंथाचे गुरु आहेत. म्हणून या गुरुला वंदन. शुकदेव महाराज की जय. गुरुला वंदन. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माला वंदन, दुसऱ्या श्लोकामध्ये गुरूंना वंदन. आणि आता पुढे 88,000 ऋषी कथा ऐकण्याचा मानस करतायत. अशी कथा ऐकायची त्यांना की कमी काळ सत्संग करून उद्धार झाला पाहिजे, अशी कथा त्यांना ऐकायची. त्याचं वर्णन केलेलं आहे. नैमिषे सूतमासीन मभिवाद्य महामतिम कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. 88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे येतात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात, ब्रह्माजी आम्हाला अशी कथा श्रवण करायची आहे की ती कथा आम्ही ऐकल्यावर आमचं कल्याण व्हावं नवल नाही. संसारामध्ये गुरफटलेला, प्रपंचात पडलेला माणूस, त्यानं सुद्धा ती कथा ऐकून त्याचं कल्याण व्हावं, 7 दिवसात त्याचा उद्धार व्हावा, अशी कथा आम्हाला सांगा. कारण येणाऱ्या काळामध्ये, कलियुगामध्ये
माणसाकडे वेळ कमी असणार आहे. माणसं जास्त वेळ प्रपंच करतील, कमी काळ परमार्थ करतील, पण त्यांनी केलेला कमी काळचा परमार्थ सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये फलदायी ठरावा याच्यासाठी आम्हाला सुंदर कथाभाग सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, शौनकादी महामुनींनो, तुम्ही नैमिषारण्यामध्ये जा. नैमिषारण्यामध्ये सूतजी येतील आणि तुम्हाला अशी कथा सांगतील की ती कथा 7 दिवस कथा जो ऐकेल त्याचं कल्याण करणारी ठरेल, त्याचा उद्धार होईल. अशी पवित्र कथा, अंतःकरणात भक्ती निर्माण करणारी कथा, आपल्या श्रवणाला फळ देणारी कथा, अशी कथा तुम्हाला सांगतील. मग सर्व ऋषी 88,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये आले. सूतांचं तिथे आगमन झालं. सगळ्यांनी सूत महाराजांना विनंती केली. सूत कोण? व्यासांचे शिष्य. त्यांना विनंती केली की आम्हाला कथा सांगा, अशी कथा सांगा की त्या कथेनं आमचा उद्धार होईल, नवल नाही. जो कोणी कथा 7 दिवसात ऐकेल, एखादा पापी असू द्या नाही तर पुण्यवान असू द्या, कमी आयुष्याचा असू द्या नाही तर दीर्घ आयुष्याचा असू द्या, अशा सगळ्यांचा, दरिद्री, कुकर्मी, पुण्यवान, पापी, अशा सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. ज्याला सगळ्यांचे येथे आहे अधिकार, ज्याला देवधर्मही कळत नाही पण चुकून कथा ऐकली त्यानं, त्याचा सुद्धा उद्धार व्हावा, अशी कथा सांगा. एवढं सगळं का बोलतात हे ऋषीमुनी? कारण ऋषींना भविष्याचं ज्ञान आहे. येणारा काळ कठीण आहे. आज काय काळ आहे? माणसाला परमार्थाला वेळ द्यायला नाही आहे. वर्षानुवर्ष माणसं स्वतःसाठी जगतात, पण वर्षातले 7 दिवस सुद्धा नीटनेटके परमार्थासाठी देत नाहीत. काही पैसे देऊन मोकळे होतात, आमच्याकडून पट्टी घ्या पण आम्हाला काहीतरी राबवू नका, आम्ही काही कथा ऐकायला बसणार नाहीत. का? आज माणसं परमार्थाला कमी वेळ देतात. मग कमी काळ परमार्थ करणाराचा सुद्धा उद्धार व्हावा, अशी कथा सांगा. कारण काळ कठीण आहे. साधु संत को कोई नहीं माने, कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे. माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, 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 आई रे बेईमान दुनिया आई रे. साधु संत को कोई नहीं माने, कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे. माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को बहुमान रे. आई रे बेईमान दुनिया आई रे, 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 आई रे बेईमान दुनिया आई रे. जय हो, हरि बोल. जय हो, येणारा काळ कठीण आहे. माणसाचं आयुष्य कमी आहे. आरोग्य सुद्धा व्यवस्थित नाही आज लोकांचं. ताण तणाव या सगळ्या गोष्टीतून ते थोडा बहुत वेळ देवधर्मासाठी काढतील. तेवढ्याच वेळात त्यांचा उद्धार व्हावा, अशी कथा सांगा.
सूत महाराज म्हटले, काळजी करू नका, तुम्हाला भागवत सांगतो. हे भागवत एवढं श्रेष्ठ आहे. या भागवतानं ज्या राजाचं मरण 7 दिवसावर आलं, अशा राजा परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार ज्या कथेनं केला, ती भागवत कथा तुम्हाला सांगतो. कारण ती कथा तुम्ही ऐकल्यानंतर हजारो कोट्यावधी येणाऱ्या युगामध्ये लोकांच्या कल्याणासाठी कारण ठरेल, उद्धाराला फलदायी ठरेल. मग ती भागवत कथा आज आपण त्याचा आरंभ केला. आज आपण इथेच थांबू.